श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रिंगण बाजीराव विहीर तालुका पंढरपूर येथे लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत गुरुवारी उत्साहात पार पडले। माऊलींच्या पालखी सोहळ्यातील चौथे आणि शेवटचे गोल रिंगण आणि उभे रिंगण बाजीराव विहिरीजवळ उत्साहात संपन्न झाले। रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। रिंगण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यातील विविध भागातून निघालेल्या संतांच्या पालख्या गुरुवारी वाखरीत दाखल झाल्या। दरम्यान दुपारी भंडी शेगाव येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने निघाला होता। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा उभ्या रिंगणासाठी बाजीराव विहिरीसमोर आला। उड्डाणपुलाच्या शेजारील सर्व्हिस रस्त्यालगत लागलेले रिंगण पाहण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली। दुपारी 3:30 वाजता उभे रिंगण पूर्ण झाले। त्यानंतर माऊलीचा सोहळा गोल रिंगणासाठी शेजारील मोकळ्या रानात दाखल झाला। पालखी सोहळ्यातील शेवटचे गोल रिंगण पाहण्यासाठी वाखरीच्या पालखी तळावर दाखल झालेल्या विविध संतांच्या दिंड्या सोहळ्यातील हजारो वारकरी बाजीराव विहीर परिसरात दाखल झाले। 5:30 वाजता माऊलींचा सोहळा रिंगणस्थळी आला। त्यानंतर सेवेकरांनी टाळ मृदुंगाच्या तालावर खांद्यावरून पालखी नाचवत रिंगण पाहण्यासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या भोवतीने रिंगण घातले। मानाच्या दिंड्यांनी झेंडा घेऊन रिंगणात प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर अश्वस्वार रिंगणाला सुरुवात झाली। यावेळी उपस्थित वारकऱ्यांनी माऊली माऊलीचा गजर केला। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील सोलापूर जिल्ह्यातील दुसरे उभे रिंगण तर चौथे गोल रिंगण बाजीराव विहीर येथे पार पडले। शुक्रवार 24 वाखरी येथून दुपारी पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। पंढरपूरच्या वेशीवर आल्याने भाविक पांडुरंगाचा जयघोष करत आहेत। पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी वाखरी पालखी तळावर शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सुलभ शौचालय, आरोग्य सुविधा, आपत्कालीन कक्ष, मुख्यमंत्री वारकरी निवारा कक्ष, मोबाईल चार्जिंग सुविधा तसेच स्वच्छ व वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।